कोणताही प्रश्न सोडवण्याच्या आधी जर का बेसिक क्लिअर केलं तर निश्चितचपणे आपल्याला आन्सर बरोबर निघते. आधी बेसिक क्लिअर करा. ते बेसिक असं आहे की कोणतीही संख्या जर स्क्वेअर रूट मध्ये असेल तर तिचा स्क्वेअर केव्हा करायचा आणि कसा करायचा बघा मी सांगणार आहोत. त्यासाठी एक प्रश्न घेतलेला आहे जो की सिम्प्लिफिकेशनचा आहे, सरळ रूप द्यायच्या संदर्भात आहे. या ठिकाणी अंडर रूट मध्ये व्हॉट आहे दिसलं इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 1872 भागिले 12 आहे भागिले 6.5 आहे. या ठिकाणी दोन दोन तुमच्याला बेसिक क्लिअर होणार आहे. पहिलं बेसिक असं आहे की या ठिकाणी आपण तर बॉडमास नुसार भाग देणारच आहोत. या ठिकाणी आपण भाग देऊया. आता भाग देताना 12 1 12 या ठिकाणी 12 1 12 उरले किती 6 झाले किती 67 12 पंचे 60 उरले किती 7 झाले किती 72 आणि 12 चं कम किती 72 म्हणजे या ठिकाणी 156 आले. आता हेच मी ग्राफिंग कसं करतो या ठिकाणी x घेतला इज इक्वल टू 156 डिवायडेड बाय 6.5. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक बेसिक आहे ते म्हणजे छेदस्थानी समजा जर पॉइंट आला तर त्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी त्याला इथं न्यावं लागेल. नेला या ठिकाणी नेल्यानंतर आपल्याला इथे आला तो मग त्याचे काय झाले 65 झाले. आता जर एकांकान जर का पुढे तुम्ही नेत असाल एका घरान जर का तुम्ही पुढे नेत असाल तर या ठिकाणी 0 लावावं लागते 1560 झाले. आता याला तुम्ही भाग द्या. कितीने तुम्ही भाग देऊ शकता भाग आपण 13 ने देऊया. 13 पंच 65 13 1 13 ओके 13 1 13 उरले किती 2 13 2 26 म्हणजे या ठिकाणी झाले 120. पुन्हा आपला भाग जातो 5 1 5 या ठिकाणी येते 5 2 10 उरले 2 झाले 20 5 21 म्हणजेच या ठिकाणी आले 24. अंडर रूट मध्ये x बरोबर 24 आले आणि या ठिकाणी आपल्याला बेसिक आता क्लिअर होणार आहे. जर कोणतीही संख्या स्क्वेअर रूट मध्ये असेल तर तिला कट करायचं आणि इकडचा स्क्वेअर करायचा. केला स्क्वेअर म्हणजेच x बरोबर 24 चा स्क्वेअर तुमच्या पाठच आहे तो आहे 576 म्हणून या ठिकाणी आन्सर दिलेला आहे 576. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सेकंड इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दॅट्स इट कंप्लीट.